नमस्कार सर्वांना, राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर पहा, आज इथे मी एकदम स्पेशल डिश घेऊन आलेले आहे। ते म्हणजे सर्वांच्याच आवडीचे लाल कलरचे गुलाबजामुन, अगदी झटपट पद्धतीमध्ये होणारे। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि पहा, इथे मी तांदूळ 4 ते 5 तास असं भिजवून घेतलेला आहे। तर इथे मी तांदूळ मोठी 1 वाटी घेतलेली आहे आणि तिथे उडदाची डाळ ही भिजवून घेतलेली आहे। उडदाची डाळ इथे आपण अर्धी वाटी घेतलेली आहे। तिथे मी मोठी 1 वाटी साखर घेतलेली आहे। इथे मी रेड कलर घेतलेला आहे, फूड कलर। बेकिंग पावडर 1 चम्मच घेतलेले आहे। अर्धा चम्मच बेकिंग सोडा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी 1 पूर्ण अखंड लिंबू घेतलेला आहे। चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया। तर आता पहा, जसं आपण इडलीचं बॅटर जसं बारीक करतो सेम तसं आपल्याला हे दोन्ही एकत्र करून थोडंसंच पाणी घालून एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आणि आता दुसरीकडे आपण पाक तयार करायला घेऊया। तर पहा, इथे मी साखर घालून घेतलेली आहे आणि जसं आपण गुलाबजामुनला पाक तयार करतो सेम तसाच करायचा आहे। आणि आता त्याच्यात थोडीशी पाणी। तर इथे आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। आता हा एक तारी पाक होईपर्यंत आपण तिकडे बारीक करून घ्यायचा आहे। तर पहा, एक तारी पाक इथे आपला तयार झालेला आहे, दाखवते। पहा, जसा आपण गुलाबजामुनला तयार करतो तसंच करून घ्यायचं आहे। आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा जो लिंबू आपण घेतला होता त्याचा मी ज्यूस काढून घेतलेला आहे। आता तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। तर पहा, इथे बारीक करून घेतलेला आहे आणि पहा, इथे जास्त पाण्याचा आपण वापर केलेला नाही, एवढं पण घट्ट ठेवलेलं आहे। आपल्याला घट्ट सरच पाहिजे कारण आपण गुलाबजामुन तयार करणार आहे। तर पहा, आता याच्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ आणि फूड कलर। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा, इथे छान असं सगळं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आणि आता कलर पहा, रेड नाहीच आहे माझ्याजवळ, तर आहे त्याच्यामध्ये मी ॲडजस्ट केलेलं आहे। आता आपण तळून घेऊया। तर पहा, तेल तापलेलं आहे आणि इथे मी गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवलेली आहे। आता इथे आपण हाताने सोडून घ्यायचे आहेत। तर हे पीठ बऱ्यापैकी गोल आकार द्यायचा प्रयत्न करायचा। छोटे छोटे सोडायचे। हे मैद्याचेही तयार करतात, आपण नेक्स्ट टाइमला मैद्याचे तयार करू। त्याच्यामध्ये रवा, ईस्ट घालून ते 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवतात। सोडून घेते बाकीचे। तर पहा, किती छान असे आपले गुलाबजामुन दिसत आहेत। पहा, सेमच दिसत आहेत। आता हे काढून घ्यायचे आहेत। छान असे फ्राय झालेले आहेत, जास्त वेळ लागत नाही, 6 ते 7 मिनिटं खूप झाली ह्याच्यासाठी। एकदम अशी झटपट होणारी डिश आहे। तर आता हे काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचेही सेम असेच तळून घ्यायचे आहेत। तर पहा, किती छान असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। आता आपण इथे साखरेचा कोमट पाक आहे, तर त्यामध्येही गुलाबजामुन टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला 4 ते 5 मिनिटं फक्त त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत आणि पुन्हा लगेचच आपल्याला काढायचे आहेत। तर आता हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये मुरवून घ्यायचे आहेत। तर पहा, कोमट पाक आहे, कोमट पाकामध्येच घालायचे आहेत। तर पहा, किती छान असे
गुलाबजामुन आपले तयार झालेले आहेत. आता इथे तुम्हाला जर साखर त्याच्यावरती घालायची असेल तर तुम्ही साखर ही घालू शकता. पिठी साखर ही वरून तुम्हाला घालायची असेल तर पिठी साखर ही तुम्ही घालू शकता. पण मी हे असंच ठेवणार आहे. हे असंच खायला खूप छान लागतं. आता इथे जर हा लाल कलर असता तर खूपच छान असा पहा. अजून थोडीशी मुरली पाहिजे आहेत. 1 तासाभरात खूप छान असं ड्राय होतील. तर 1 तास आपण असंच ठेवून देणार आहे. आणि पहा कसे झालेले आहेत गुलाबजामुन, खूपच छान झालेले आहेत. ह्या रेसिपीच्या ह्या पदार्थाच्या 2 रेसिपी आहेत. एक आता मी दाखवली ती आणि दुसरी म्हणजे मैद्याच्या पिठापासून ही होती. तर आपण तीही लवकरच रेसिपी घेऊन येऊ आणि पहा किती सुंदर असे गुलाबजामुन झालेले आहेत. खूपच छान झालेले आहेत आणि जुनी ती चव अगदी लगेचच मिनिटामध्ये जाणवली. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि राधिकाज किचनला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर ही रेसिपी नक्की ट्राय करा.